ही विंटर स्पेशल बर्फी एकदा बघाच. साखर नाही, मैदा नाही, फक्त तीळ, शेंगदाणा, मखाना आणि गूळ वापरून बनवली आहे. खूपच सोपी, क्रंची आणि एनर्जी देणारी रेसिपी आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी नो शुगर विंटर स्पेशल आणि हेल्दी बर्फी. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर 1 वाटी तीळ भाजून घ्यायची आहे. सगळं प्रमाण 1 वाटीचं आहे, त्यामुळे सगळ्यात सोपं तुम्हाला वाटेल करायला. त्यानंतर 1 वाटी मखाना भाजून घ्यायचा आहे थोडं तूप घालून, आणि त्यानंतर शेंगदाणे 1 वाटी भाजून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी भाजलेल्या घ्यायच्या, जेणेकरून आपली बर्फी छान अशी मस्त बनते आणि जास्त दिवस टिकते. त्यानंतर पॅनमध्ये 1 चम्मच एवढं तूप घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ फक्त तुपामध्ये मेल्ट करायचा, पाणीचा वापर करायचा नाही आहे. मिक्सरच्या भांड्याला भाजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी मस्त बारीक पिसून घ्यायच्या आहेत, जेणेकरून रवा जसा असतो ना, रवा दरदरा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे पिसून घ्यायचं आहे. थोडं जाडं मोठंच राहू द्या, जेणेकरून खायला पण छान लागते. त्यानंतर आपला इथं गूळ छान मेल्ट झाला होता, त्यामध्ये सगळं मिश्रण जे आपण वाटून घेतलं होतं, तीळचं, शेंगदाण्याचं, मखाण्याचं, ते घालायचं. आणि गरम गरम असतानाच आहे ना, एका ताटाला किंवा तुमच्याकडे जे भांडं असेल बर्फी बनवायचं त्याला तूप लावा आणि सगळं मिश्रण त्यामध्ये ओता. गरम गरम असताना त्याला सेट करा, वरून मस्त तीळ घाला, जेणेकरून अजून छान दिसेल. आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवा. तर 10 मिनिटात आपली ही बर्फी सेट होऊन जाते आणि छान मस्त तिला तीळने गार्निश केल्यामुळे ती अजून छान दिसते. कट मारून घ्यायचं आणि अशी छान बर्फी तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवा. एकदा खाल्ली तर पुन्हा बनवाल, एवढी छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.